जग तिकडे चाललंय आणि आपण कवर खोदायच्या मागे लागलो. कित्येक दुष्ट दुःशासन आज माजले, कित्येक दुष्ट दुःशासन आज माजले, स्त्री शक्तीला विवस्त्र केले, नको होते ते झाले आणि कौरवांचे राज्य आले. नागपूरला दंगल झाली. आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता काय? बर त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्यावर त्याला 10-20 जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्रात? अशा माणसं 100 दिवस झाले म्हणजे सरकारने 100री गाठलेली आहे आणि 100री गाठल्यानंतर एक विजन डॉक्युमेंट आणू, 5 वर्षात काय करणार हे सांगू. सरकारला त्यात पूर्णपणाने अपयश आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याऐवजी काय दिसलं तर महिलांच्या वरचे अत्याचार, भ्रष्टाचार, ड्रग्ज, वाचाळवीरांची विधानं वेगळी, दंगली आणि अध्यक्ष महोदय बीड सारख्या ठिकाणी झालेला हत्याकांड. अध्यक्ष महोदय, याच्या पलीकडे 100 दिवसात काही नाहीये ना. सरकारने या 100 दिवसात आता पुढे काय विजन करायचं याच्याविषयी विषय मांडला. दुसऱ्या बाजूनं जगामध्ये मी परवाही सांगितलं, सुनीता विल्यम्स अंतराळातून खाली आणायचं सगळं कसब शास्त्रज्ञांनी लावलं. त्या एलॉन मस्कने आता ते ग्रॉक काढलेलं आहे. ग्रॉक त्याच्यावर काही टाकलं की ते खरं बोलतो. तसं अध्यक्ष महोदय जग एवढं पुढे गेलेलं आहे. एआयचा आविष्कार जगाच्या पाठीवर एवढा मोठा झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, मी त्या दिवशी सांगितलं की आपण कबरीच्या मागे लागलेलो. जग तिकडे चाललंय आणि आपण कवर खोदायच्या मागे लागलो. अध्यक्ष महोदय, आज महागाई, बेकारी, सामान्य माणसाची पूर्णपणाने कंबर तुटलेली आहे, पण सामान्य माणसाला व्हॉइस राहिलेला नाही. आता अध्यक्ष महोदय, सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासनं दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार वेगळी अवस्था महाराष्ट्रातल्या जनतेची आज झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आपण मधल्या काळामध्ये नामदेवराव ढसाळांनी कविता लिहिलेली आहे, ती अतिशय बोलकी आहे. माणूसपणाच्या चिंधड्या उडवणाऱ्या या रस्त्यांवर मी शोधतोय माणूस, माझ्या रक्तात उष्ण आहे त्याच्या दुःखाचा रंग, त्याच्या वेदनेचा आवाज मी माझ्या हाडांमध्ये ऐकतो, अरे कुठे हरवली माणुसकी. अध्यक्ष महोदय, हे 70व्या दशकात लिहिलेले शब्द आहेत, पण आजही लागू पडतात. केंद्र सरकारच्या सेन्सॉर बोर्डाचा अधिकारी विचारतो, हे कोण आहेत नामदेव ढसाळ? अध्यक्ष महोदय, आम्ही त्यावेळी मागणी केलेली, त्याला विचारा कोण आहे अधिकारी, त्याला 6 महिने आत घाला, नामदेवराव ढसाळांचे लिखाण जरा त्याला वाचायला द्या आणि मग बाहेर काढा. पण सरकारने काही केलं नाही. एका कवीने एक रचना केलेली आहे, ती ऐका. कित्येक दुष्ट दुःशासन आज माजले, कित्येक दुष्ट दुःशासन आज माजले, स्त्री शक्तीला विवस्त्र केले, नको होते ते झाले आणि कौरवांचे राज्य आले. अशी आजची अध्यक्ष महोदय सामान्य लोकांच्या मनातली भावना आहे का, याबद्दलही सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेणार याचा विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मशिदींना दान व इनाम दिल्याच्या नोंदी आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काय काय करायचं आणि आपल्या मर्यादा किती सोडायच्या आणि किती टोकाला जायचं आणि त्यांचं ते मर्यादा सोडण्याचं काम सरकारने हतबल होऊन किती काळ बघायचं, याला काही टाइम लिमिट ठेवावं. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, निवडणूक झाली, सगळं जिकडं तिकडं झालं, ज्यांचा पराभव व्हायचा त्यांचा पराभव तुम्ही केलेला आहे.
आता अध्यक्ष महोदय पुन्हा त्याच गोष्टी उगाळण्याची गोष्ट योग्य आहे असं वाटत नाही. अध्यक्ष महोदय 2024 मध्ये 59 जातीय दंगलीपैकी अध्यक्ष महोदय 59 जातीय दंगली झाल्या, त्यातल्या 12 दंगली महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. 22 पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश जातीय दंगलीमध्ये वाढ झाली. 24 मध्ये महाराष्ट्रात 12, गुजरातमध्ये 5, मध्य प्रदेशमध्ये 5 आणि राजस्थानमध्ये 3 अशा दंगली झाल्या. अध्यक्ष महोदय, ह्या दंगली का होतात, कशा होतात आणि आपण महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय, याच्यातनंच आपला किती अस्वस्थता खाली आपण तयार केलेली आहे हेही बघण्याचं काम अध्यक्ष महोदय करावं. आता अमरावती परिसरात दंगल झाली, परवा नागपूरला दंगल झाली. आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता काय? पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग आहे म्हणजे कुठेतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असेल, बसले असतील ना. पोलीस खातं काय करत होतं? पोलीस खात्याला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खातं. म्हणजे अध्यक्ष महोदय आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो, पण पूर्वनियोजित कट झाला आणि ती दंगल झाली. आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात, तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं, दंगल करणाऱ्यांचं. म्हणजे सगळ्यात टॉप स्किल वापरलं, त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थानं, की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा खेळवाड केला. म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे. सरकारला चालतंय असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय, कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेगळ्या भावना भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे वरनच आपल्याला लायसन्स आहे याचं. त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं, त्याला जास्त प्रोत्साहन देणं, ही भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. शेवटी राजकारणाच्या ठिकाणी पण समाज जीवनाचा उद्ध्वस्त केला तर हे दावोसला जाऊन 15 लाख कोटी आणले ना, ते सगळे 15 लाख कोटी जातील दुसऱ्या राज्यात. अशी जर मानसिकता महाराष्ट्रात आपण ठेवायला लागलो तर माणसं फार जवळ येणार नाहीत आपल्या. त्यामुळं तुम्हाला 15 लाख कोटी रुपये आणले, व्हेरी गुड, आम्ही त्याचं अभिनंदन केलं. पण ते 15 लाख कोटीवाले एमओई केलाय, आलेले नाहीत अजून. तुमचा अभ्यास केला आणि हे आकडेवारी जर त्यांनी गुगलवर जाऊन बघितली तर ते दुसरं राज्य हुडकतील एखाद्या वेळी. आणि म्हणून माझी विनंती आहे की वेळीच सावध सांभाळायचं, महाराष्ट्र सावरण्याचं काम ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि याआधी करावं. संपत आलं. बोला. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून निघाले, सुटून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं विधान त्यांनी केलं. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले का स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते आग्र्याहून सुटून आले? एवढं विधान टोकाचं झालेलं आहे. आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचा कोण आहे, त्याने इंद्रजित सावंतांना हे केलं, त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही. ऐकलं का तुम्ही? तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो, जिजाऊंच्या बद्दल बोलतो. हे काय चाललंय? त्याला तुम्ही दोघांनी केली? कधी केलं? पाटील साहेब बोला, आपण बोला. अध्यक्ष महोदय, सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेचं ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात. त्यांनी एखाद्या वेळ टाकलं असेल आणि ते सांगत असतील. अटक झाली तर सरकारने सांगावं, पण इतका उशीर का लागला? कोर्टाने केस लावली का? बर, त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्यावर त्याला 10-20 जणांचं संरक्षण. काय चाललंय काय राज्यात, महाराष्ट्रात? अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय. हा माझा मूळ मुद्दा आहे.
अध्यक्ष महोदय, प्रोटेक्शन हा विषय, कुणाला प्रोटेक्शन? किती 4-4 गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नावं घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात नाहीयेत, त्यांचं कसं नाव घेतात? ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढं 5 गाड्या, मागं 5 गाड्या. अध्यक्ष महोदय, एकेकाला प्रोटेक्शन किती? मग तुम्ही आता उठून सांगाल की ते खाजगी प्रोटेक्शन आहे. आम्हाला काय माहिती खाजगी का खोटं? एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला. आयदर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो ते काय ते बाउन्सर घेऊन फिरतो. बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे? काय आहे? किती आहे? अध्यक्ष महोदय, त्यामुळं सरकारने त्याकडे बघण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता काल आज कोणीतरी ते कॉमेडियननी काहीतरी कविता वगैरे म्हटली, त्याच्यावर केस झाली. पण लोकांनी मागणी करून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस होत नव्हत्या. फार कष्टाने जीवावर आल्यावर त्या कोरटकरवर केस झाली असेल, कोर्टाने नाकारलं म्हणून. अध्यक्ष म्हणजे सरकार काय करतंय? त्या कॉमेडियनवर लगेच गुन्हा. पण अध्यक्ष मध्ये आता महाराष्ट्रात इथं राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, महात्मा फुलेंच्या बद्दल असे बरेच लोक आमच्या महापुरुषांच्यावर, सत्पुरुषांच्यावर बोलले. तो अपमान चालतो, काय प्रॉब्लेम नाही. पण अध्यक्ष महोदय, तो कोण कॉमेडियन आहे त्यानं काय सध्याच्या प्रचलित नेत्यांच्यावर बोललं तर लगेच केस. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मागच्या 3 वर्षात जे बोलले त्या सगळ्यांच्यावर, आमच्या महापुरुषांवर, संत पुरुषांवर जे भूमिका ज्यांनी मांडली त्यांच्यावर केसेस, FIR दाखल करायची घोषणा त्यांनी आज करावी आणि उद्या सकाळपर्यंत सगळ्यांच्यावर घोषणा FIR दाखल करून दाखवाव्यात आणि त्याची अध्यक्ष महोदय ताबडतोब हे करावं अशी माझी त्यांना विनंती आहे, ऍक्शन घ्यावी.